नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्युशन ब्रेन ट्रेनमध्ये. आपण 10th स्टँडर्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत आहे. हा चॅप्टर नंबर आहे 5 प्रोबॅबिलिटी. हा पार्ट 2 आहे. जर पार्ट 1 तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला बघा मित्रांनो, आपले काही राहिलेले क्वेश्चन्स होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे हा एक्झाम मार्च 2024ला आलेला होता. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 1 कॉइन अँड अ डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आणि आपल्याला 2 इव्हेंट दिलेले आहे. बघा, कॉइन टॉस केला त्यांनी, तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळते बघा, सॅम्पल स्पेस फॉर कॉईनसाठी. ठीक आहे, तर आपल्याला काय मिळेल, सॅम्पल स्पेस, एक हेड मिळेल आणि एक टेल मिळेल आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा, सॅम्पल स्पेस लिहू आपण डायसाठी. ठीक आहे, फॉर डाय त्याची सॅम्पल स्पेस काय मिळते बघा आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, आता त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की आपल्याला इथे म्हटलं आलं आहे ते दोन्ही पण सायमल्टेनियसली थ्रोन केलेले आहे. ठीक आहे, इफ 1 कॉइन अँड अ डाय, ठीक आहे, आर थ्रोन सायमल्टेनियसली. तर त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस काय मिळेल बघा आता. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल बघा, सायमल्टेनियसली थ्रोन केलेले आहे. H1 मिळेल, H2, H3, H4, H5, H6. ठीक आहे, तसंच टेलसोबत राहतील आता T1, T2, T3, T4, T5 आणि लास्ट T6. ठीक आहे, तर ही काय मिळाली आपल्याला, सॅम्पल स्पेस मिळाली आहे. देअरफॉर N ऑफ S किती आहे बघा, सॅम्पल पॉईंट, याला आपण सॅम्पल पॉईंट म्हणतो. आता हे किती आहे ते मोजून घेऊ आपण, काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती मिळतील आपल्याला, 12 मिळतील. ठीक आहे, त्यानंतर बघा आता की आपल्याला इव्हेंट दिलेले आहे त्यांनी 2. ठीक आहे, तर इव्हेंट बघा, इव्हेंट ए काय दिलेला आहे, टू गेट अ हेड अँड अ प्राईम नंबर. ठीक आहे, आता बघा याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा, आता इथे 1 हेड आणि एक प्राईम नंबर. ठीक आहे, तर आपल्याला बघा सॅम्पल स्पेस काय मिळेल इथे. आता याच्यामध्ये हेड बघा, आता हेड कुठे कुठे आहे, इथे हेड आहे सगळे बघा, आणि सोबतच आपल्याला प्राईम नंबर पण पाहिजे. तर बघा प्राईम नंबर कोणते आहे बघा, हेड आणि प्राईम नंबर. त्यानंतर सेकंड आहे हेड आणि प्राईम नंबर बघा, 3 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 5 हा प्राईम नंबर आहे, 5. ठीक आहे, ही आपल्याला सॅम्पल स्पेस मिळते. ठीक आहे, तर बघा आता देअरफॉर सॅम्पल पॉईंट काय मिळेल आपल्याला, N ऑफ
ए इज इक्वल टू 3. बघा 1 2 3. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटीचा आपला फॉर्म्युला आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. ठीक आहे. आता एन ऑफ ए किती आपल्याकडे 3 आहे. ठीक आहे. आणि काय म्हटलेलं आहे आपल्याला एन ऑफ यस. बघा आता एन ऑफ यस किती आहे आपल्याकडे 12 आहे इथे. ठीक आहे. आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 12 आहे. ठीक आहे. तर किती मिळेल तुम्हाला 1/4. ठीक आहे. देअरफोर जी प्रोबॅबिलिटी मिळाली आपल्याला ती किती मिळाली 1/4. देअरफोर पी ऑफ ए इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इव्हेंट आपल्याला बी दिलेला आहे. इव्हेंट बी काय आहे, टू गेट अ टेल अँड ॲन ऑड नंबर. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय पाहिजे, एक टेल पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. तर सॅम्पल स्पेस काय होईल, बघा टेल, इथे सगळ्या टेल आहे या, आणि ऑड नंबर पाहिजे म्हणजे कोणता होईल, बघा 1 हा ऑड नंबर आहे आणि इथे टेल आहे t,1. त्यानंतर t,3. बघा 3 इज ऑड नंबर. t,5. ठीक आहे. तर सॅम्पल्स देअरफोर सॅम्पल पॉईंट किती आहे बघा 1 2 3. ओके. त्यानंतर आपला फॉर्म्युला काय असते प्रोबॅबिलिटीचा, पी ऑफ बी इज इक्वल टू, बघा इव्हेंट बी आहे तर पी ऑफ बी घेणार आपण, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस. ठीक आहे. आता आपल्याला काय मिळते बघा इथे एन ऑफ बी किती आहे आपल्याकडे 3 आहे, एन ऑफ यस किती आहे आपल्याकडे 12 आहे. ठीक आहे. इथे पण आपण सेम कॅल्क्युलेशन करता 3 4 जा 12. तर आपल्याला मिळेल 1/4. देअरफोर पी ऑफ बी प्रोबॅबिलिटी जे मिळेल ती मिळणार 1/4. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सर्वात आधी आपल्याला काय मिळेल इथे सॅम्पल स्पेस लिहू आपण, किंवा आपण इथे जे त्यांनी इथं म्हटलेलं आहे ते पण आपण लिहू शकतो. बघा गिवनमध्ये द डाय इज रोल्ड वन्स. ठीक आहे. तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळते बघा, सॅम्पल स्पेस यस आपल्याला बघा काय मिळालं आहे इथे दिलेलं आहे त्यांनी ए बी सी डी ई आणि ओ. ठीक आहे. देअरफोर एन ऑफ यस किती झाला बघा, किती पॉईंट आहे हे 6 पॉईंट आहे. ठीक आहे. एन ऑफ यस किती मिळालं 6. आता आपल्याला काय करायचं आहे, इव्हेंट यम घ्यायचा आहे. इव्हेंट यम, इव्हेंट यम काय आहे, इंग्लिश ओवेल appears on upper face. ठीक आहे. तर बघा आपल्याला इंग्लिश ओवेल्स काय असतात, इंग्लिश ओवेल्स असतात ए ई आय ओ यू. तर याच्यामध्ये कोणते आहे बघा, ए आहे, ई आहे, ओ आहे. ठीक आहे. देअरफोर एन ऑफ यम किती मिळते आपल्याला, सॅम्पल पॉईंट 3 मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायची आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर आपला फॉर्म्युला राहील पी ऑफ यम इज इक्वल टू एन ऑफ यम अपॉन एन ऑफ यस.
एन ऑफ यम किती आहे आपल्याकडे 3 आहे, एन ऑफ यस आहे आपल्याकडे 6. ठीक आहे, तर कसं होईल कॅल्क्युलेशन आता इथे 3 1 जा 3, 3 2 जा 6. ठीक आहे, तर आपल्याला मिळते 1/2. तर प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळेल ओवेल्स अपियर ऑन अप्पर फेस, याच्यासाठी 1/2 मिळेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2020 जुलै 2023 मध्ये आला होता. याच्यामध्ये म्हटलेलं आहे अ बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू 4 ग्रीन balloons. He want to choose one of that at random to give it to Pranali. What is the probability of the event that Pranali gets? ठीक आहे, तर एक वेंडर आहे, बलून वेंडर. त्याच्याकडे बघा 2 रेड बलून आहे, 3 ब्ल्यू आहे, 4 ग्रीन आहे बलून्स आहे. ठीक आहे, तर तो त्यामधला कोणता पण एक ॲट रँडम बलून काढेल. ठीक आहे, तर ही जी प्रणाली आहे तिला मिळण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. रेड बलून, ब्ल्यू बलून आणि ग्रीन बलून. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला आपण लिहू शकतो इथे गिवन काय आहे आपल्याला बघा. 2 रेड बलून आहे. ठीक आहे, 3 ब्ल्यू आहे आणि 4 ग्रीन आहे बलून. ठीक आहे, आता बघा त्याच्यामुळं इथे आपल्याला सॅम्पल पॉईंट काय मिळेल, एन ऑफ यस. ठीक आहे, सॅम्पल पॉईंट बघा म्हणजे या सर्व बलून्सची आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन. तर किती मिळेल, 9. ठीक आहे, 9 मिळते. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, आता इव्हेंट दिलेला आहे त्यांनी, तर आपण काय म्हणू इथे इव्हेंट ए घेऊ. ठीक आहे, इव्हेंट प्रणाली गेट्स अ रेड बलून. ठीक आहे, तर बघा आता रेड बलून, किती रेड बलून आहे, 2. रेड बलून किती आहे आपल्याकडे, 2 आहे. तर सॅम्पल पॉईंट काय मिळेल आपल्याला बघा इथे 2 मिळेल. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. पी ऑफ ए काढणार आपण प्रोबॅबिलिटी. तर आपला फॉर्म्युला असते एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. ठीक आहे, तर एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे इथे आहे 2, एन ऑफ यस किती आहे 9. देअरफॉर रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती मिळेल आपल्याला, 2/9. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करू, इव्हेंट बी घेऊ आता. ठीक आहे, इव्हेंट बी काय आहे, अ ब्ल्यू बलून. ठीक आहे, अ ब्ल्यू बलून. तर आपल्याकडे ब्ल्यू बलून किती आहे, एन ऑफ बी आपल्याला मिळेल त्याच्यावरून. ब्ल्यू बलून्स आहे आपल्याकडे 3. ठीक आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिटी काढू आपण. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस. एन ऑफ बी किती आहे आपल्याकडे 3 आहे. एन ऑफ यस किती आहे आपल्याकडे 9. 3 3 जा 9, 1/3. देअरफॉर पी ऑफ बी आपल्याला मिळेल 1/3. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला इव्हेंट सी घ्यावा लागेल. आता इव्हेंट सी घेऊ आपण. अ ग्रीन बलून. ठीक आहे, आता याच्यासाठी बघा आता एन ऑफ सी म्हणजे ग्रीन बलून किती आहे आपल्याकडे 4 आहे, 4 लिहिणार. ठीक आहे, आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे. पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ यस. एन ऑफ सी किती आहे 4 आहे आणि एन ऑफ यस आहे आपल्याकडे 9. ठीक आहे, देअरफॉर पी ऑफ सी इज इक्वल टू आपल्याला मिळेल 4/9.
ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं एक्झाम्पल. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2022ला आलेला आहे. फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन environment committee of 2 person is to be formed to find the probabilities of the given event. Complete the activity. बघा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली होती, याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त काम त्यांनीच दिलेलं आहे, आपल्याला करून दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त या बॉक्समध्ये व्हॅल्यू ठेवायच्या होत्या, काय काय येईल त्या. ठीक आहे, तर बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. लेट M1 M2 M3 बी 3 मेन अँड W1 W2 बी 2 वुमेन. आउट ऑफ these men and women environment committee of 2 persons is to be formed. ठीक आहे, म्हणजे एक मेन आणि एक वुमेन. ठीक आहे, असं आपण दोघांची कमिटी करू शकतो, किंवा दोनही मेन घेऊ शकतो किंवा दोनही वुमेन. ठीक आहे, असं मिळून आपल्याला ती कमिटी काय काय पॉसिबिलिटी राहील ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर बघा M1 M2 होईल, M1 M3 होईल, M2 M3 होईल, M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. आणि इथे जे ब्लँक स्पेस आहे इथे काय येणार आता बघा. एक कमिटी कोणती राहिली, W1 W2ची. ठीक आहे, आता हे टोटल किती पॉईंट्स आहे इथे. सॅम्पल पॉईंट मिळेल आपल्याला 10 आहे ते. ठीक आहे, त्यांनी दिलं होतं. त्यानंतर बघा इव्हेंट ए काय आहे. ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर, म्हणजे जी कमिटी तयार झालेली आहे इथे. ठीक आहे, दोघांची 2 पर्सन्सची. तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 वुमन पाहिजे. ठीक आहे, कमीत कमी 1 वुमन पाहिजे, त्यापेक्षा जास्त चालतात. ठीक आहे, तर बघा इथे कोण कोण आहे. M1 W1 M1 W2. ठीक आहे, M2 W2 M3 W1 M3 W2 आणि W1 W2. ठीक आहे, आता इथे कोणती राहिली आहे बघा. आपण इथे जर पाहिलं M1 W1 हे आलेलं आहे, M1 W2 आलेलं आहे, M2 W1 राहिलेला आहे इथे. आहे बघा, हा पॉईंट त्यांनी लिहिलेला नाही इथे. तर इथे येणार M2 W1. ठीक आहे, W1 येईल इथे. त्यानंतर बघा आता हे किती आहेत. 1 2 3 4 5 6 7. तर आपल्याला N ऑफ ए किती मिळेल, 7. ठीक आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिटी काढायचा आपला फॉर्म्युला आहे P ऑफ ए इज इक्वल टू N ऑफ ए अपॉन N ऑफ एस फॉर्म्युला. तर N ऑफ ए किती आहे आपल्याकडे बघा, 7 आहे. तर आपल्याला इथे 7 लिहायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा त्यांनी इव्हेंट बी दिला आहे. कमिटी ऑफ 1 मॅन अँड 1 वुमेन. ठीक आहे, तर एक मेन पाहिजे आणि एक वुमेन पाहिजे, अशी ते कमिटी बनवायची आहे. तर याच्यामध्ये M1 W1 M1 W2 M2 W1. हे बघा इथे दिलेलंच आहे त्यांनी, एक मेन आणि एक वुमेन. ठीक आहे, तर त्यानंतर बघा इथे काय येणार, हे राहिलेलं आहे इथे. तर इथे येईल M2 W2. ठीक आहे, त्यानंतर आपण याला काउंट करू 1 2 3 4 5 6. तर N ऑफ बी किती मिळते, 6. त्यानंतर बघा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला आहे P ऑफ बी इज इक्वल टू 6/10. आणि इथे बघा आपण 2नी डिवाईड करू शकतो. बघा 2नी 6ला पण डिवाईड करू शकतो आणि 2नी 10ला पण डिवाईड करू शकतो. तर इथे 3 आणि इथे येईल 5. आपल्याला मिळेल 3/5. ठीक आहे, अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती.
चला बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम मार्च 2023मध्ये विचारलं होतं. फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ फ्रॉम टू बॉईज B1 B2 अँड 2 गर्ल्स G1 G2. ठीक आहे, 2 बॉईज आहे आणि 2 गर्ल्स आहे. तर कमिटी ऑफ 2 बॉईज काय तयार होईल इथे, B1 B2. ठीक आहे, आणि 2 गर्ल्स, कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2. ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. तर 1 बॉय आणि 1 गर्ल्सची आपल्याला कमिटी तयार करायची. तर एक मुलगा आणि एक मुलगी. तर B1 G1 B1 G2. ठीक आहे, त्यानंतर इथे काय येणार बघा, आता दुसरा मुलगा आणि पहिली मुलगी. ठीक आहे, आणि दुसरा मुलगा दुसरी मुलगी. ठीक आहे, म्हणजे B2 G1 B2 G2 अशी ही कमिटी तयार होईल. एक मुलगा आणि एक मुलगी त्याच्यामध्ये राहील. ठीक आहे, त्यानंतर बघा सॅम्पल स्पेस काय मिळते आता पूर्ण टोटल जी कमिटी बनवायची आहे त्याच्यामध्ये. तर सॅम्पल स्पेस आपल्याला मिळेल बघा B1 B2, हे हा पॉईंट येईल त्यामध्ये B1 B2. त्यानंतर बघा कोणता दिलेला आहे त्यांनी, B1 G1 आहे. त्यानंतर येणार B2 G1 B1 G2. ठीक आहे, B2 G2 हा पॉईंट इथे घेतला आणि G1 G2. ठीक आहे, अशा प्रकारे हे सिंपल ॲक्टिव्हिटी होती छोटीशी.